रामकृष्ण हरी माऊली. पंढरपूरच्या मंदिरात रात्री 12 नंतर एक अशी गोष्ट घडते ज्याबद्दल अनेक पहारेकरी उघडपणे बोलत नाहीत आणि म्हणतात त्यावेळेला विठ्ठल मंदिरात एकटे नसतात. नाम घेता उठाउठी झाली संसाराची तुटी, असा नामाचा महिमा वेद शिमला झाली सीमा. माऊली, आपण दिवसा विठ्ठलाचं दर्शन घेतो, टाळ मृदुंगात हरवून जातो. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? रात्री मंदिराचे सर्व दरवाजे बंद झाल्यानंतरही पंढरपूरचं मंदिर हे शांत नसतं. अनेक जुन्या सेवेकरी आणि वारकरी सांगतात, रात्री उशिरा मंदिराच्या परिसरात टाळांचा मंद आवाज ऐकू येतो, जणू कोणी हरिनाम घेतंय. आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळी मंदिरात कोणीच नसतं. पूर्वीचे काही पहारेकरी सांगायचे, रात्रीच्या वेळी गाभाऱ्याजवळ कधीकधी सुगंध दरवळतो, जणू काय आत्ताच ताज्या फुलांचा हार अर्पण केला आहे. काही वारकरी असंही म्हणतात की विठ्ठल आपल्या भक्तांना भेटण्यासाठी रात्री मंदिराच्या बाहेर पडतात आणि याचाच अनुभव एका वारकऱ्याला आला होता. एक वारकरी होता आणि तो आषाढी वारीनंतर पंढरपूरमध्येच थांबला होता. रात्र झाली, मंदिराचे सर्व दरवाजे बंद झाले, सगळीकडे शांतता पसरली. पण त्या वारकऱ्याला झोपच लागत नव्हती. तो मंदिराजवळ बसून नामस्मरण करत होता. विठ्ठल विठ्ठल या नामात तो दंग होता. आणि अचानक त्याला मंदिराच्या आतून टाळांचा मंद आवाज ऐकू आला. जिथे नामाचा गजर होतो तिथे विठ्ठल स्वतः येतो. सुरुवातीला त्या वारकऱ्याला वाटलं की आपला भ्रम असेल, पण काही क्षणांनी मंदिराच्या गाभाऱ्यातून कोणीतरी चालत येतंय असा आवाज. त्या वारकऱ्याने धाडस करून मंदिराकडे पाहिलं आणि म्हणतात त्या वारकऱ्याला गाभाऱ्याच्या दिशेने एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्या क्षणी त्या वारकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो घाबरला नाही. त्याला भीती नाही तर आपल्या विठ्ठलाची जाणीव झाली होती. सकाळी त्या वारकऱ्याला काही लोकांनी विचारलं, रात्री मंदिरामध्ये काय झालं? तर तो फक्त एवढंच म्हणाला, मंदिर बंद होतं पण माझा विठ्ठल जागा होता. माऊली, हे सत्य आहे का माहिती नाही, याचा पुरावा नाही. पण भक्तीमध्ये प्रत्येक गोष्ट पुराव्याने सिद्ध होत नाही. कारण विठ्ठल म्हणजे अनुभव, विठ्ठल म्हणजे भावना आणि जिवंत श्रद्धा. आजही पंढरपूरच्या वाळवंटामध्ये लाखो वारकरी रडतात, कारण त्यांना त्या विठ्ठलाची जाणीव होते. रात्री मंदिर बंद झालं तरी भक्तांसाठी विठ्ठलाचं दार कधीच बंद होत नाही. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. विठ्ठल दिसतो का माहीत नाही, पण ज्याला नामात विठ्ठल सापडला त्याचं आयुष्य बदलून जातं. तुम्हालाही कधी विठ्ठलाची अशी जाणीव झाली आहे का? हे कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल नक्की लिहा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.